इंट्रो म्युझिक. नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपण जवळजवळ रोजच पाहतो पण तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही. मी बोलतोय रजिस्टर्ड जॅक किंवा सोप्या भाषेत आरजे कनेक्टर्सबद्दल. खरं तर हे आपल्या टेलिकम्युनिकेशनच्या दुनियेतले पडद्यामागचे हिरो आहेत जे आपल्या ह्या कनेक्टेड जगाला एक प्रकारची शिस्त लावतात. आता हे बघा, भिंतीवरचा हा साधा दिसणारा फोन जॅक. हो, आपल्यापैकी प्रत्येकाने हा पाहिलाच आहे. पण अनेकांना हे माहीत नसतं की या छोट्याशा पोर्टच्या मागे एक खूप मोठी, एक सुनियोजित प्रणाली दडलेली आहे. एक अशी प्रणाली जी आपल्या डिजिटल जगाला आकार देते. चला तर मग ह्यामागचं जग जरा जवळून समजून घेऊया. हा जो साधा पोर्ट दिसतोय ना, तो खरं तर रजिस्टर्ड जॅक्स नावाच्या एका मोठ्या आणि प्रमाणित फॅमिलीचा एक मेंबर आहे. आणि या फॅमिलीतल्या प्रत्येक कनेक्टरचा एक खास कोड आणि एक ठरलेला उद्देश असतो. आणि माहितीये, हेच स्टँडर्डायझेशन आहे जे सगळा गोंधळ टाळतं आणि आपलं कम्युनिकेशन इतकं विश्वासार्ह बनवतं. तर मग आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण रोजच्या वापरातले फोन जॅक समजून घेऊ. मग जेव्हा जास्त लाईन्सची गरज पडते तेव्हा काय होतं ते पाहू. त्यानंतर डेटा आणि नेटवर्कसाठी वापरले जाणारे जॅक्स बघू. आणि शेवटी काही एकदम खास कामांसाठी बनवलेल्या स्पेशल कनेक्टर्सची ओळख करून घेऊ. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्या कनेक्टर्सपासून जी आपल्याला सगळ्यात जास्त ओळखीची आहेत, जे आपण आपल्या घरात किंवा लहान ऑफिसेसमध्ये नेहमीच पाहतो. आता इथे बघा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे जे तिन्ही जॅक आहेत ना, RJ11, RJ14 आणि RJ25, हे दिसायला जवळजवळ अगदी सारखेच आहेत. खरा फरक आहे तो त्यांच्या आतल्या वायरिंगमध्ये. बघा, RJ11 ज्याला 6P2C म्हणतात, म्हणजे काय तर 6 जागा आहेत पण फक्त 2 तारा जोडलेल्या आहेत. हे आहे आपल्या एका सामान्य फोन लाईनसाठी. पण समजा होम ऑफिससाठी एक वेगळी लाईन पाहिजे असेल तर मग RJ14 कामी येतो, जो 2 लाईन्स हँडल करू शकतो. आणि RJ25 तो तर 3 लाईनसाठी असतो. म्हणजे कनेक्टर एकच पण त्याची क्षमता मात्र वेगळी. ठीक आहे, म्हणजे 3 लाईन्सपर्यंतची गोष्ट तर समजली. पण विचार करा, जेव्हा एखादा व्यवसाय वाढतो, मोठी ऑफिस बिल्डिंग असते, तेव्हा तर डझनभर लाईन्सची गरज पडते. मग अशा वेळी ही सिस्टम कशी मॅनेज केली जाते? आता आपण वळूया अशा काही हेवी ड्युटी कनेक्टर्सकडे, जे खास जास्त भार उचलण्यासाठी, म्हणजे जिथे एकाच वेळी अनेक लाईन्सची गरज असते, तिथे वापरण्यासाठी बनवले आहेत. तर मग ओळख करून घ्या. RJ61X ची हा कनेक्टर आहे ना, तो दिसायला अगदी आपल्या इंटरनेटच्या इथरनेट जॅकसारखाच आहे. पण तो एकाच वेळी चक्क 4 वेगवेगळ्या टेलिफोन लाईन्स सांभाळू शकतो. विचार करा, एकाच पोर्टमध्ये 4 लाईन्सची ताकद. आणि जर वाटत असेल की 4 लाईन्स पण कमी आहेत, तर मग येतो RJ21X. हा कनेक्टर एकाच वेळी तब्बल 25 लाईन्सपर्यंत सपोर्ट करू शकतो. कल्पना करा, याचा वापर मग मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स किंवा कॉल सेंटर्समध्ये होतो, जिथे इतक्या लाईन्स लागतात. म्हणजे मुद्दा असा आहे की अनेक लाईन्स जोडण्यासाठी 2 वेगवेगळे पर्याय आहेत. एकीकडे आहे RJ61X, जो लहान आणि कॉम्पॅक्ट आहे, कमी जागेत मस्त बसतो. तर दुसरीकडे आहे RJ21X, हा 50 पिनचा मोठा कनेक्टर, जो खूप जास्त लाईन्स एकत्र जोडण्यासाठी डिझाईन केला आहे. यामुळे मोठ्या ऑफिसेसमध्ये वायरिंग करणं खूप सोपं होऊन जातं. आतापर्यंत आपण फक्त आवाजाबद्दल म्हणजे फोन कॉल्सबद्दल बोलत होतो. पण RJ फॅमिली फक्त इतक्यापुरती मर्यादित नाहीये. चला आता बघूया की डेटा कम्युनिकेशनच्या सुरुवातीच्या काळात या जॅक्सनी किती महत्त्वाची भूमिका बजावली होती. ओके, हे कोड्स बघून थोडे क्लिष्ट वाटू शकतात, मान्य आहे. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे जॅक खास डेडिकेटेड डिजिटल लाईन्ससाठी बनवले गेले होते. म्हणजे RJ48 हा डेटा लाईन्ससाठी होता, तर RJ49C हा ISDN सारख्या त्या काळातल्या हाय स्पीड इंटरनेट सेवांसाठी वापरला जायचा. ISDN म्हणजे समजा त्या जमान्यातलं आजचं ब्रॉडबँड. आणि या डेटा जॅक्सबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले बरेचसे कीड असतात. आता कीड असणं म्हणजे काय, तर याचा अर्थ असा की कनेक्टरवर एक लहानशी प्लास्टिकची खाच असते. ही एक साधीशी पण खूप महत्त्वाची सेफ्टी फीचर आहे. या खाचेमुळे एखादी सामान्य फोन केबल चुकूनही महागड्या डेटा इक्विपमेंटमध्ये लागत नाही आणि मोठं नुकसान टळतं. आता आपण भेटणार आहोत RJ फॅमिलीतल्या काही स्पेशलिस्ट्सना. म्हणजे असे कनेक्टर्स ज्यांची कामं खूपच विशिष्ट आणि एकदम खास आहेत. पण हे खास जॅक बघण्याआधी आपल्याला एक कॉन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. मेक बिझी. कल्पना करा की एखादा मशीन फोन लाईन वापरून काहीतरी खूप महत्त्वाचा डेटा पाठवतंय. अशावेळी मध्येच एखादा इन्कमिंग कॉल आला तर सगळा घोळ होईल, बरोबर? तर हे टाळण्यासाठी ही सोय असते. ते मशीन नेटवर्कला सिग्नल देतं की अरे, मी सध्या व्यस्त आहे, कृपया डिस्टर्ब करू नका.
आणि हेच मेक बिझी फीचर आपल्याला RJ18C सारख्या सिंगल लाईन जॅकमध्ये सापडतं. आणि इतकंच नाही तर RJ2MB सारख्या मोठ्या जॅकमध्येही, जो एकाच वेळी तब्बल 12 लाईन्सना बिझी असल्याचा सिग्नल देऊ शकतो. हे खरंच एक स्पेशलाइज्ड काम आहे. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या जॅककडे, RJ31X. ह्याचं काम काय आहे ते या एका वाक्यात अगदी स्पष्ट होतं. हे अलार्म सिस्टमला अलार्म वाजल्यावर फोन लाईन ताब्यात घेऊन बाहेर कॉल करण्याची परवानगी देतं. हो, हा जॅक खास सुरक्षेसाठी बनवला आहे. आणि हे काम कसं करतं ही प्रक्रिया बघा किती जबरदस्त आहे. स्टेप 1, अलार्म वाजतो. स्टेप 2, हा जॅक घरातले बाकीचे सगळे फोन तात्काळ लाईन्सपासून डिस्कनेक्ट करतो. स्टेप 3, तो संपूर्ण टेलिफोन लाईन स्वतःच्या ताब्यात घेतो. आणि मग स्टेप 4, मदतीसाठी इमर्जन्सी नंबरवर कॉल करतो. यामुळे हे 100% निश्चित होतं की आणीबाणीच्या परिस्थितीत मदतीसाठी कॉल जाणारच. आणि जर आपल्याला वाटत असेल की यापेक्षा जास्त स्पेसिफिक आता काय असणार, तर मग RJ15C बद्दल ऐका. हा एक 3 पिनचा हवामानरोधक म्हणजे वॉटरप्रूफ कनेक्टर आहे, जो खास मरिनामधल्या बोटींसाठी बनवला गेलाय, जेणेकरून त्यांना किनाऱ्यावर असताना फोन लाईन वापरता यावी. म्हणजे विचार करा किती अविश्वसनीय पातळीवर जाऊन हे स्टँडर्डायझेशन केलं गेलं आहे. तर मग एका साध्या फोनपासून ते 25 लाईन्सच्या ऑफिसपर्यंत, डेटा नेटवर्कपासून ते जीव वाचवणाऱ्या अलार्मपर्यंत, आपण पाहिलं की ही RJ सिस्टम आपल्या या कनेक्टेड जगात एक प्रकारची छुपी सुव्यवस्था आणते. हे सगळे कोड्स म्हणजे जणू एक गुप्त भाषा आहे, जी आपल्या सगळ्या उपकरणांना एकमेकांशी योग्य प्रकारे बोलायला शिकवते आणि गोंधळातून एक शिस्त निर्माण करते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा भिंतीवरचा तो छोटा जॅक दिसेल तेव्हा स्वतःला विचारा, हा फक्त एक पोर्ट आहे की मानकांच्या एका अदृश्य जगाचं प्रवेशद्वार. एक असं जग जे अत्यंत विचारपूर्वक बनवलं गेले आणि ज्याने आपलं जग जोडलेलं आहे.